उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता कर्जत जामखेडमध्ये दाखल झालेले आहेत। पुतण्या रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे। यात पार्श्वभूमीवर कर्जत जामखेडमध्ये आता अजित पवारांचं रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून जोरदार स्वागत देखील करण्यात येत आहे। अजितदादांचं स्वागत आहे असे बॅनर्स देखील रोहित पवारांकडून लावण्यात आले होते आणि विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे कर्जत जामखेडमध्ये विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत। त्यामुळे आम्हाला ते उपमुख्यमंत्री असल्यानं त्यांचं स्वागत करणं हे क्रमप्राप्तच असल्याचं या कार्यकर्त्यांनी अगदी काही वेळापूर्वीच एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं। विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जाणून बुजून सभा घेतली नाही, नाहीतर आपला पराभव झाला असता। आणि त्यानंतर आता ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यानंतर आता प्रथमच अजित पवार हे आता कर्जत जामखेडमध्ये पोहोचलेले आहेत। अशातच आता रोहित पवार समर्थकांनी जो काही बॅनर लावलेला आहे त्यानं राज्यभर विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। अनेक कार्यकर्ते सध्या अजित पवार यांचं स्वागत करण्यासाठी त्या हेलिपॅड जवळ आधीपासूनच तैनात होते। दरम्यान अजित पवारांनी आता हेलिपॅडमधनं उतरताच लागलीच कामाला देखील सुरुवात केलेली आहे। निवेदनं जी आहेत ती कार्यकर्त्यांची स्वीकारतायत। आपण पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी सुनील भोंगळकडे जाऊयात। सुनील, अजितदादा आता कर्जत जामखेडमध्ये पोहोचलेत। रोहित पवारांच्या समर्थकांकडून अजित पवारांचं जंगी स्वागत देखील करण्यात येत आहे। काय अपडेट मिळत आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार हे पहिल्यांदाच जामखेडमध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगाने जर बघितले तर जोरदार तयारी जी आहे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। तर विशेष म्हणजे रोहित पवारांचे कार्यकर्ते जे आहेत तर त्यांनी अजितदादांचं स्वागत जे आहे तर ते हेलिपॅडवरती केलेलं आहे आणि काही कामासंदर्भातले निवेदन जे आहे तर ते देखील त्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलेले आहेत। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदा इथे येत असल्यानं आणि अजित पवार कुटुंबावरती आमचं प्रेम असल्यानं आम्ही त्यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावले असल्याचे थोड्याच वेळापूर्वी कार्यकर्त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं होतं। आणि अजितदादांनी कर्जत जामखेड मतदारसंघासाठी अनेक मोठा निधी जो आहे तर तो दिलेला आहे। त्या अनुषंगानं आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी रोहित पवारांच्या वतीने इथं आलो असल्याचं देखील कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आपल्या कामाचे निवेदन जे आहे तर ते देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलेले आहेत। इथून पुढचा अजित पवारांचा दौरा नेमका काय असणार आहे याच्याबद्दलचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।